आज आपण आलो आहे जाखणगाव, खटाव तालुक्यातील जाखणगाव या परिसरातील वाड्या वस्त्यावरती. आपण पाहतोय शेती किती हा निसर्गरम्य आणि नयनरम्य हा परिसर आहे की मनाला शांती देणारं, मनाला स्थिर करणारं असं हे नयनरम्य दृश्य आज आपण पाहत आहोत. आपण नेहमीच शहरामध्ये किंवा गावामध्ये राहत असतो, परंतु आपण ज्यावेळेस शेती विभागात, शेती परिसरामध्ये जातो त्यावेळेस काही परिसर असे असतात की ज्याला चारी बाजूनं डोंगर असतात आणि त्या डोंगराच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक शेती घेतली आहे. असा एक प्रकारचा हा भाग, किती सुंदर ऊस आहे, तर आले लागवडी केलेल्या आहेत, तर झेंडू आहे. डोळ्याला पाहून कसं एक समाधान वाटतं आणि या ठिकाणी हा नयनरम्य परिसर अगदी मनाला उत्साह आणून देतो आणि एक वेगळीकच यामध्ये तयार होते आणि शरीरातील असणारी किंवा आपल्या डोक्यातील विचार असतील हे अशा नयनरम्य दृश्यामुळे कमी होऊन जातात. आणि यासाठी खरोखर माणसानं कधी शहरातील लोक कधी शहरातून सुट्टीसाठी कधी थंड हवेच्या लोणावळा, पाचगणी, महाबळेश्वर अशा ठिकाणी येत असतात आणि जे डोक्यावरचे ताणतणाव आहे हा कमी करण्याचा उद्देश असतो. थोडेसे आपल्या वैवाहिक जीवनातील किंवा आपल्या नेहमी आपण जे काम करतो त्या कामाच्या स्वरूपातून असणारे ताणतणाव जे कमी करण्यासाठी प्रत्येक मनुष्य हा कुठेतरी जरा बाहेर फिरतो. तसाच हा बी आनंद, एक शेती पाहण्याचा आनंद खरोखर घेतला पाहिजे. काही ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती दिसते, काही ठिकाणी नयनरम्य आनंदाला मनाला सुखावह करणारी शेती दिसते, तर काही ठिकाणी असं बरं दिसून येतं की शेतकऱ्याला म्हणजे नासधूस होणारी, शेतकऱ्याला आर्थिक फटका देणारी अशी ही शेती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. त्यातून आपल्याला थोडंसं सुख बी मिळतं, थोडंसं दुःखही मिळतं. पण एक आपण भावना जाणू शकतो शेतकऱ्यांच्या, की शेतकऱ्यांचे काही वेळा म्हणजे पीक चांगलं असूनही त्याला दर मिळत नाहीत, तर कधी तर पाण्यानं शेती गेलेली असते. म्हणजे हे सुखदुःखसुद्धा शेतकऱ्यांचं आपल्याला हे पाहायला मिळतं आणि थोडेसे आपल्या मनातील बदल हे त्या ठिकाणी नाहीसे होतात आणि थोडं कभी खुशी कभी गम या पद्धतीप्रमाणे हा एक छोटासा आनंद या शेतीच्या माध्यमातून मिळतो. आज हा परिसर बघा कसा डोंगराने चारी बाजूने नटलेला आणि मध्ये शेती, फुलांची शेती वगैरे अशा ह्यानं एक मन समाधानी होऊन जातं. पण कधी काही भागात गेल्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान पाहायला मिळतं त्यावेळेस मनाला वाईटही वाटतं, कारण हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी खुश तर सगळी जनता खुश, कारण शेतकऱ्यानं पिकवलं तर ते आपल्याला सहज शक्य आणि उपलब्ध होतं. म्हणूनच थोडंसं का होईना एखाद्या दिवशी आपण शेतकऱ्यांच्या शेतीरानातून फटका मारून त्याचा आनंद बी घ्यावा, त्यांचं दुःख काय असतं हे बी पाहायला मिळेल आणि सर्व बाबीच आपल्या आचरणात येतील आणि त्याने निश्चित आपल्याला स्वतःलाही फायदा होईल. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की शेतकरी नुकसानीत आहे का तोट्यात आहे किंवा तो फायद्यामध्ये आहे हेही आपल्याला जाणवेल. त्यामुळं आपल्याला ह्या जीवनामध्ये कसं राहावं, कसं वागावं याची निश्चितच एक दिशा मिळेल आणि हा एक वेगळाच एक आनंद आहे आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.